नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज गेम होता, त्यामध्ये लगोर लावायचा होता आणि तो जो कार्डबोर्ड होता तो टेबलवर ठेवायचा होता आणि वेगळ्या प्रकारचे कार्डबोर्ड तिथे होते। तर एक प्रकारे बिग बॉस कुठेतरी अनफेअर गेम खेळत आहे असं तर जाणवतंय आता सध्या। आमचं संपूर्ण महाराष्ट्राची पब्लिक तेच म्हणत आहे, कारण स्पर्धा होती सूरज वर्सेस जान्हवी। आता आपल्याला माहिती आहे सूरजची ताकद किती आहे। सूरजने अरबाजला टक्कर दिली, संग्राम दादांना टक्कर दिली आणि आपल्याला माहिती आहे इंजुरीज किती चालू आहेत आता सध्या बिग बॉसच्या सेटवर। 5 दिवसापूर्वी वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेल्या संग्राम दादांना या इंजुरी पायी म्हणजे टास्कच्या दरम्यानच इंजुरी झालेली आणि अरबाज त्या इंजुरीचं कारण होता आणि त्या इंजुरीमुळे संग्राम दादांना या बिग बॉसच्या सेटमधून बाहेर पडायला लागलं आणि आता संग्राम दादांच्या हाताची सर्जरी झालेली आहे आणि ते सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। तर आता आपल्याला माहिती आहे सूरजची ताकद किती आहे आणि जान्हवी अप्रतिम खेळली। जान्हवीच्या खेळाबद्दल एक तिचा विशेष नाही, तिनं प्रूव्ह करून दाखवलं की टॉप 5च्या स्पर्धकांमध्ये 100% जान्हवी असणार आणि ती डिझर्विंग कंटेस्टंट आहे हे तिनं सिद्ध करून दाखवलं। कारण बुद्धिचातुर्य या खेळात लागतं ते तिच्याकडे आहेच आणि जे खेळण्याची जिद्द किंवा ताकदीचा विषय म्हटला तर जान्हवी ही सूरजला बऱ्यापैकी सरस ठरली आजच्या गेम मध्ये म्हणावं लागेल। आजच्या गेम दरम्यान लगोर लावताना म्हणजे ते कार्डबोर्ड लावताना खेचाखेची होत होती, पाय खेचाखेची होत होती, हात खेचाखेची होत होते, डोक्याला इंजुरी होण्याची शक्यता होती। खेचाखेचीमध्ये समजा इन केस जान्हवीला कुठे पायाला लागलं असतं, हाताला लागलं असतं किंवा डोक्याला लागलं असतं तर तिला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं असतं आणि सूरज चव्हाणच्या मनीदानी नसताना पण तो जबाबदार या गोष्टीसाठी राहिला असता। कारण संपूर्ण महाराष्ट्र बघताना काय होतंय त्यासाठी बिग बॉसने हा नियम खेळला पाहिजे की जे अवघड टास्क झाले तर त्या अवघड टास्क मध्ये जेंट्स वर्सेस लेडीज तुम्ही लावूच नका ना। जान्हवी वर्सेस आज जर निकी लावलं असतं तर जान्हवी 100% जिंकली असते आणि प्रेक्षकांना पण आवडलं असतं की जान्हवी वर्सेस निकी आहे बाबा, एक चांगली फाईट होईल कुठेतरी आणि एकमेकास इंजुरी होण्याचं प्रमाण कमी झालं। कारण स्त्रियांची शक्ती आणि पुरुषांची शक्ती कुठेतरी वेगळी ठरते, परंतु जान्हवीनं आज स्त्री शक्ती काय असते हे 100% प्रूव्ह करून दाखवलं आणि तिच्यामध्ये संपूर्ण ताकद होती तिनं आज संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली असंच म्हणता येईल। आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे अभिजित वर्सेस वर्षा मॅडम हा टास्क बिग बॉसने लावला। आता याच कुठली पार्शियलिटी म्हणावं लागेल, नशीब अभिजित सावंतच्या हाताला लागलेलं म्हणजे बिग बॉसने असं सांगितलं की तुमच्या टीम मधला एका मेंबर तुम्ही सिलेक्ट करू शकता, मग अंकिताला सिलेक्ट केलं आणि अंकिता वर्सेस वर्षा उजगावकर अशी गेम झाली। तर अशा पद्धतीनं फेअर गेम कुठेतरी खेळले पाहिजेत आणि समानता कुठेतरी ठेवली पाहिजेत। 4 लेडीज आहेत घरामध्ये, 4 जेंट्स आहेत। 4 लेडीज म्हटलं तर वर्षा मॅडम आहेत, परत निकी झाली, जान्हवी आणि अंकिता या 4 लेडीज आहेत आणि 4 पुरुष मंडळी म्हणजे पॅडी दादा झाला, डीपी दादा झाला, परत सूरज झाला आणि अभिजित सावंत आहेत। अशा पद्धतीनं जर समजा जेंट्स वर्सेस जेंट्स ही लढत झाली तर कुठेतरी फेअर होईल आणि इंजुरीचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी कमी होईल आणि एक प्रकारे चांगला गेम या प्रेक्षकांना पाहायला मिळेल। कारण 14 दिवसच बिग बॉस राहिले, कुठल्या प्रेक्षकाला असं वाटणार नाही की त्यांच्या आवडीचा स्पर्धक हा कुठल्याही इंजुरीमुळे बाहेर जाऊया असं कुठल्याही प्रेक्षकांना वाटणार नाही। त्यामुळे बिग बॉसला हीच विनंती आहे की या पद्धतीनं जो गेम होतोय तर जे अवघड टास्क असते तिथे कृपया जेंट्स वर्सेस लेडीज हा गेम कृपया खेळू नका, समानता द्यावा आणि हेच प्रेक्षकांना पाहायला आवडेल। मला वाटलं या विषयावर व्हिडिओ बनवावा त्यामुळे व्हिडिओ बनवला। आपल्या प्रतिक्रिया यावर काय आहेत नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। धन्यवाद।